पटकन होणारा खमण ढोकळा, अगदी सोपी रेसिपी आणि अजिबात घाई गडबड न करता पटकन होतो. अगदी स्पॉन्जी मस्त तोंडात विरघळेल असा. आपण चण्याचं पीठ म्हणजे डाळीचं पीठ 1 वाटी घेतले. त्याच्यात अर्धीच वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. तर अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे. हातानंच मी मस्त बॅटर बनवून घेते, कारण गुठळ्या अजिबात आपल्याला ठेवायच्या नाही आहेत. तर असं मस्त अगदी बॅटर करून झालं आहे बघा. मी दाखवते तुम्हाला. अगदी छान झालेलं आहे. माझी दीदी मला जरा मदत करते. चवीनुसार मीठ घालते मी याच्यात. त्याच्यानंतर अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड घालायचं आहे. हळद चवीनुसार अगदी थोडी आणि साखर 4 चमचे. सायट्रिक ॲसिड आहे म्हणून साखर आणि तेल 2 चमचे. असंही घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण सोडा घालायच्या आधी प्लेट ग्रीस करून घेऊयात. तर ग्रीस करून घेते. आता मी अर्धा चमचा सोडा घालते. तर तुमचा चमचा एकच ठेवा मापाला, म्हणजे माप व्यवस्थित होईल आणि अगदी मस्त असं फेटून घ्यायचं. बघा आता बॅटर आपलं पांढरं शुभ्र झालेलं आहे, अगदी छान झालेलं आहे. तर असं मस्त बॅटर झालं ना की आपलं ढोकळा जमला म्हणून समजायचं. आता प्लेटमध्ये मी घालून घेते. अगदी तुम्हाला म्हणते ना मी पटकन होणारी रेसिपी, तर ही पटकन होणारी रेसिपी आहे. आपलं सर्व घालून घ्यायचं, थोडंसं झाकून घ्यायचं. पाणी मी आधीच उकळत ठेवलेलं आहे सोडा घालण्याच्या अगोदर, म्हणजे फर्मेंटेशन खूप छान होतं. आता आपण कढईत त्या बॅटर ठेवलेलं आहे. अगदी मोठा गॅस ठेवून 10 मिनटं मी 12 मिनटं वाफवून घेतले. मी सुरी घालून बघते तर सुरी क्लीन निघालेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करत आहोत. तर फोडणीसाठी तेल घेतले, थोडीशी मोहरी टाकलेली आहे, त्याच्यानंतर जिरे टाकलेले आहेत, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि हिंग पण थोडीशी घालायची आहे. तर हिंग मी घालते. अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आणि तुम्हाला ह्या रेसिपी माझ्या शेअर करायच्या आहेत. अर्धी वाटी पाणी घालते मी आणि मस्त असं हे उकळून घ्यायचे. चवीनुसार मीठ साखर त्याच्यात मी घालते आहे. तर थोडासा व्हिडिओ स्किप झाला. आता बघा ढोकळा गार झालेला आहे. मी दाखवते. थोडासा ढोकळा आपला चिमलेला आहे आणि आपण हलवून बघायचं. तर अगदी छान मऊ लुसलुशीत ढोकळा अतिशय सुंदर झाला आहे. आता मी प्लेट घालून घेते आणि प्लेटमध्ये काढून घेते. तर अगदी छान रेसिपी झालेली आहे बघा. तुम्ही अगदी स्पॉन्जी मस्त ढोकळा झालेला आहे. त्याच्यावर मी फोडणी घालून घेते आणि कट करते. अगदी कमी प्रमाण घेऊन हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्यात डबल प्रमाण जर तुम्ही घेतलं तर ह्याच्यापेक्षा मोठा डबल ढोकळा होऊ शकतो. अगदी स्पॉन्जी झालेला आहे. सुरी तुम्हाला दिसते आहे. अगदी छान स्पॉन्जी ढोकळा खाण्यासाठी अतिशय मस्त असं बघा किती छान जाळी आलेली आहे. अगदी पातळ छोटाच ढोकळा केला आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी. अगदी प्रमाण परफेक्ट आणि अगदी व्यवस्थित झालेलं आहे. तर अशाच रेसिपी पाहण्यासाठी शालिनी डॉक्टर